नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणेच तुमचं स्वागत. 27 डिसेंबर 2023 या दिवशी सेनापती मंगळ धनु राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी तिथे ऑलरेडी रवी आहे, म्हणजे रवी आणि मंगळ हे साहचर्यात असणार आहे. आणि या दोन्ही ग्रहांवरती मेष राशीतून गुरुची 9वी दृष्टी असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरु 31 डिसेंबरला मार्गी होणार आहे. साधारण 14 जानेवारीपर्यंत हा मंगळ मूळ नक्षत्रात असणार आहे. तर हे रवी आणि मंगळ एकत्र असणं, तेही धनु राशीत, मग ह्याचे काय परिणाम होणार आहेत हे आपण आज पाहणार आहोत. त्याचप्रमाणे कोरोनाचं संकट पुन्हा येणार का, ही चर्चा सगळीकडे जोरात चालली आहे. कारण आपल्याकडे सुद्धा काही पेशंट सापडले आहेत. मग मंगळ धनु राशीत गेला की कोरोनाचा त्रास होईल का? तर हो, थोड्याफार प्रमाणात होईल, पण जितकी भीती व्यक्त केली जाते तितका काही त्रास होणार नाहीये. म्हणजे जेव्हा मंगळ धनु राशीत प्रवेश करेल तेव्हापासून, म्हणजे साधारण 27 डिसेंबर पासून ते रवी जोपर्यंत मकरेत जात नाही तोपर्यंत, म्हणजे साधारण 14 जानेवारीपर्यंत काही प्रमाणात केसेस वाढण्याची शक्यता राहील. मात्र हा जो कोरोनाचा व्हेरियंट आहे हा खूप त्रासदायक राहणार नाही. आणि याचा त्रास सगळ्यात जास्त वरिष्ठ लोकांना होईल आणि काही प्रमाणात लहान मुलांना होईल. ज्यांना कोरोनाचा त्रास होईल त्यांनी फार औषधोपचार करू नयेत. अगदी काही प्रमाणात संख्या जरी वाढली तरी औषधोपचाराने सगळे बरे होतील. जरी त्रास झाला तरी खूप हेवी अँटीबायोटिक्सची गरज पडणार नाही. सर्वसाधारण उपचार आणि आपलं खाणं सांभाळणं, त्याचप्रमाणे योग्य आहार आणि व्यायाम करणं हे त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं राहील. कारण हा त्रास हळूहळू कमी होणार आहे. थोडक्यात काय, हा थोडासा लॉंग टर्म डिसीज राहील. म्हणजे मृत्यूचं तांडव अजिबात होणार नाही. मुळात संख्या सुद्धा खूप कमी राहील आणि त्याचमुळे लॉकडाऊनची शक्यता अजिबातच राहत नाही. एकंदरीत काय, कोरोनाची खूप भीती बाळगण्याची गरज नाहीये. फक्त खबरदारी घ्या, तेही साधारण 27 डिसेंबर ते 14 जानेवारी या काळामध्ये. आता बघूया हा मंगळ थोड्या आरोग्याच्या त्रासाबरोबर अजून काय काय फळं देणार आहे. तर या काळात पॉलिटिक्समध्ये खूप उलथापालथ होईल. सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात खूप भांडणं वाढतील, खूप दोषारोप होतील, खूप आरोप प्रत्यारोप होतील. त्यामुळे जे लोक राजकारणात आहेत त्यांनी खूप विचार करून मग बोलावं. आताताईपणे कोणतेही वक्तव्य करू नयेत किंवा आताताईपणे कुठला निर्णय सुद्धा घेऊ नये, ज्यामुळे त्यांचं प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं. मात्र या काळामध्ये सरकार काही चांगले नियम किंवा कायदे सुरू करेल किंवा एखादी सरकारी योजना चालू होईल आणि या कायदा किंवा नियम लागू करताना तडकाफडकी निर्णय घेतला जाईल. कोरोनाची तशी भीती नाहीये. औषधोपचार तर लगेच होतीलच, त्याचबरोबर मेडिकल सेक्टरला सुद्धा हा चांगला काळ आहे. नवनवीन रिसर्च होतील, त्याचप्रमाणे असाध्य रोगांवरती चांगला इलाज मिळेल. एकंदरीत काय, तर मेडिकल किंवा रिसर्च सायन्स यांच्यासाठी हे वर्ष चांगलं राहील. वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये एखादा असा चित्रपट रिलीज होईल की जो सगळे रेकॉर्ड ब्रेक करेल, किंवा एखादं असं गाणं होईल की जे सगळ्यांच्या तोंडी असेल, जे रेकॉर्ड ब्रेक करेल. आता मंगळ धनु राशीत जातोय आणि गुरु मार्गी होतोय. हे सगळं वर्षाच्या सुरुवातीला होणार आहे. मग आपण थोडक्यात हे 2024 वर्ष आपल्याला कसं जाईल हेही अगदी थोडक्यात पाहूया. 2024 यामधील सगळ्या अंकांची बेरीज केली तर 8 आकडा येतो आणि हा आकडा शनीचा आहे. म्हणजे या वर्षावरती शनीचं प्राबल्य राहील. शनीला न्याय आवडतो. मग तो या वर्षात काय करेल, तर आपल्याला आपण मागे केलेल्या चुका सुधारायची संधी देईल. म्हणजे आपल्या चुका आपल्याला कळतील, मग आपण काय करायचंय, तर या चुका सुधारून टाकायचे. आणि चुका सुधारल्या म्हणजे आपोआपच आपली प्रगती सुद्धा होईल. टेक्नॉलॉजीसाठी किंवा रोबोटिक तंत्रासाठी हे वर्ष खूप चांगलं राहील. याच्यात खूप सुधारणा होईल. मात्र सॉफ्टवेअर किंवा IT साठी हे वर्ष थोडंसं टफ राहील. मंगळ रवी जोपर्यंत धनु राशीत आहेत तोपर्यंत क्वचित पाण्यामध्ये आग लागू शकते.
म्हणजे काय तर एखाद्या जहाजावर किंवा क्रूजमध्ये आग लागू शकते. त्याचबरोबर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला एकतर तब्येतीचा त्रास होईल किंवा तो कायद्याच्या कचाट्यात अडकू शकेल किंवा क्वचित एखाद्या वरिष्ठ नेत्यावर हल्ला सुद्धा होऊ शकतो. थोडक्यात राजकारणातील एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला कष्टप्रद प्रसंगातून जावं लागेल. शेअर मार्केटमध्ये खूप निगेटिव्ह ट्रेंड राहील. एकंदरीत काय तर काही गोष्टी निगेटिव्ह होतील, काही पॉझिटिव्ह होतील. पण गुरु मार्गी झाल्यानंतर इतकं निगेटिव्ह होणार नाही की जे आपण सुधारू नाही शकत. म्हणजे नुकसान होतंय पण आपण बॅलन्स पण करू शकू. आता पाहूया अगदी थोडक्यात 12 राशींना धनुराशीतील मंगळाचं फळ. मेष राशीच्या 9व्या स्थानातून हा मंगळ भ्रमण करणार आहे. या काळात कधीही आपली मानहानी होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. याचप्रमाणे तुमचा अनावश्यक खर्च वाढू शकतो, तर खर्चावर नियंत्रण ठेवा. त्याचबरोबर तुम्ही एखादं काम करायला घेतलं असेल तर त्यामध्ये विलंब होईल म्हणजे उशीर होईल, तर त्यानुसार वेळेचं नियोजन करा. वृषभ राशीच्या अष्टमातून मंगळाचं भ्रमण होणार आहे. तुमचे शत्रू तुमच्यावर हावी होणार नाहीत याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायची. रक्तासंबंधी एखादा त्रास असेल किंवा ब्लड प्रेशर वगैरे असेल तर योग्य काळजी घ्या. क्वचित तुमच्या आरोग्यावर पैसे खर्च होऊ शकतात. वृषभ राशीच्या लोकांनी सुद्धा मानहानी किंवा धनहानी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मिथुन राशीच्या 7म स्थानातून मंगळाचं भ्रमण होणार आहे. गृहिणींनी स्वयंपाकघरात भाज्या वगैरे चिरताना काळजीपूर्वक चिराव्यात. एखाद्या शस्त्राने जखम होण्याची शक्यता राहते. पैसा अनावश्यक ठिकाणी खर्च करू नका. त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आणि काहीही झालं तरी कोणाशीही भांडण काढू नका. कर्क राशीच्या 6ठ स्थानातून मंगळाचं भ्रमण होणार आहे. या काळात तुम्हाला कोणी विरोधक राहणार नाही, म्हणजेच तुमच्या शत्रूंवर तुम्ही विजय मिळवाल. याचबरोबर तुम्हाला काही आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकतो. सिंह राशीच्या 5म स्थानातून मंगळाचं भ्रमण होणार आहे. क्वचित तुमच्या संततीला काही त्रास होऊ शकतो, तर आपल्या संततीबरोबर चर्चा करा आणि त्यांना काही त्रास नाहीये ना याची माहिती करून घ्या आणि त्यांना मदत करा. तुम्हाला एखादा जुना रोग असेल तर तो डोकं वर काढू शकतो, तर आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही एखादं काम करत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. कदाचित तुमचे पैसे सुद्धा खर्च होतील. मात्र काही झालं तरी तुम्ही कुठल्याही प्रकारचा कुविचार करायचा नाहीये. कन्या राशीच्या 4थ स्थानातून मंगळाचं भ्रमण होणार आहे. तुम्हाला जर एखादा रक्तासंबंधी त्रास असेल किंवा पोटाचा त्रास असेल तर त्याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे संगत चुकीची लावून घेऊ नका, कारण या काळात कोण मित्र आणि कोण शत्रू हे तुम्हाला कळणार नाही. थोडक्यात वाईट संगत आणि वाईट कर्म याच्यापासून लांब राहा. तूळ राशीच्या 3य स्थानातून मंगळाचं भ्रमण होणार आहे. या काळात तुमच्या तब्येतीच्या काही कटकटी असतील तर त्या आता कमी होतील, किंवा तुम्ही एखादं काम करत असाल तर त्याच्यामध्ये सफलता मिळेल आणि त्याचबरोबर त्याच्यातून तुम्हाला लाभ सुद्धा होऊ शकतो आणि त्यामुळे अर्थातच तुमचा आनंद द्विगुणित होईल. वृश्चिक राशीच्या 2य स्थानातून मंगळाचं भ्रमण होणार आहे. तुम्ही कुठेही जात असाल तर तुमची कागदपत्र नीट ठेवा. म्हणजे कागदपत्र बरोबर घेऊन जा. उगाच सरकारी कचाट्यामध्ये अजिबात अडकू नका, त्याचा तुम्हाला त्रास होईल. त्याचबरोबर या काळात कोणाशी भांडण सुद्धा काढू नका, त्याचाही तुम्हाला त्रास होऊ शकतो. थोडक्यात काय, आपले शत्रू वाढू देऊ नका. धनुराशीच्या लग्नातूनच मंगळाचं भ्रमण होणार आहे. कोणतंही काम करताना अधिक नुकसान काय होऊ शकतं याची चाचपणी करा आणि मग ते काम करायला घ्या. या काळात पित्ताचा त्रास अजिबात होऊ देऊ नका. एखाद्या व्यक्तीला तुम्हाला भेटायचं असेल पण तुमची भेट होत नाहीये, असं कदाचित होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं दुःख होईल. या काळात तुम्हाला प्रवासाचा सुद्धा योग येईल. मकर राशीच्या 12व्या स्थानातून मंगळाचं भ्रमण होणार आहे. या काळात वेगवेगळ्या प्रकारांनी तुमचे खर्च वाढू शकतात आणि तो खर्च उगाचच झाल्यामुळे त्याचाही तुम्हाला त्रास होऊ शकतो, मनस्ताप होऊ शकतो. त्यामुळे खर्च करण्याच्या आधी विचार करा. कोणाशीही वाद वाढू देऊ नका. कुंभ राशीच्या 11व्या स्थानातून मंगळाचं भ्रमण होणार आहे. तुम्ही जर प्रमोशनसाठी प्रयत्न करत असाल तर अवश्य करा, तुम्हाला नक्की लाभ होईल.
आणि त्यामुळे तुम्हाला उच्च पद किंवा प्रतिष्ठा मिळेल आणि यामुळे अनेक प्रकारचे लाभ तुम्हाला होतील. मीन राशीच्या 10व्या स्थानातून मंगळाचं भ्रमण होणार आहे. तुम्हाला धनप्राप्तीचे वेगळे वेगळे मार्ग उपलब्ध होतील. मात्र त्यासाठी कोणत्याही प्रकारचं खोटं काम तुम्ही करायचं नाहीये. कामासाठी कष्ट करा, तुम्हाला फळ नक्की मिळेल, तुमचं कल्याण होईल. या काळामध्ये सगळ्यांनी श्री गणपतीची उपासना करावी, अथर्व शीर्षाचा पाठ करावा. त्याचबरोबर नवग्रह स्तोत्रातील मंगळाच्या मंत्राचा जप 108 वेळा म्हणजेच 1 माळ करावा. तर अशा या सेनापती किंवा पराक्रमी मंगळाची आपल्यावर सदैव कृपादृष्टी राहो. आपल्यातील धैर्य आणि साहस वाढीस लागो, हीच त्या मंगळाच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु.